खबर महाराष्ट्र के बुलढाणा से है, जहां पर वन्य जीव विभाग लोनार अभ्यारण्य का रजत जयंती वर्ष मना रहा है। लोनार का राज टीम लोनार निवासियों और छात्रों ने उत्साहपूर्वक भाग लिया। इस अवसर पर पर्यावरण हितैषी साइकिल रैली का आयोजन किया गया। इस साइकिल रैली में 70 छात्रों ने भाग लिया। रैली में वन्य जीव विभाग के एसीएफ श्री चेतन राठौर भी शामिल थे। संवाददाता अनिल वयाल की रिपोर्ट। आपल्या लोणार सरोवराला अभयारण्याला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत। तर आता लोणार सरोवर बऱ्यापैकी प्लॅस्टिक मुक्त झालेलं आहे आणि बरेचसे चांगले पर्यटक आता लोणारला अभ्यासासाठी येत आहेत व इथे वेगवेगळ्या वस्तूंचा शोध ते लावत आहेत। बाहेर विदेशातूनही पर्यटक येत आहेत। विदेशी पर्यटक येण्याचं विदर्भातील एकमेव ठिकाण आपलं लोणार सरोवर आहे आणि आज याचा 25वा वर्धापन दिन आत्ताच आपण साजरा केलेला आहे। तो सायकल रॅलीने व मुलांना सर्व मुलांना एकत्र करून आपण गावामध्ये याचं प्रबोधन केलेलं आहे। तर या लोणार सरोवराचा आणखी सुंदर व्हावं, स्वच्छ व्हावं असं मी लोणारकर टीमचीच मागणी आहे। धन्यवाद। आज 8 जून 2025 आज आपल्याला या लोणार अभयारण्याला 25 वर्ष पूर्ण झालेत। खरं तर लोणार सरोवराची ढाल असलेलं आपलं हे लोणार अभयारण्य आणि आज हा रौप्य महोत्सवी वर्ष वर्धापन दिवस, या वर्धापन दिवसाच्या निमित्तानं आज संपूर्ण या लोणारचे विद्यार्थी, लोणार शहरवासी, मी लोणारकर टीम, त्यांची सर्व लोक या सर्वांनी मिळून आज शहरामधून सायकल रॅली काढण्यात आली, स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि सायकल रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण लोणारमध्ये जनजागृती करण्यात आली की अभयारण्याचं संवर्धन, जतन या सरोवरासाठी किती महत्त्वाचं आहे आणि अभयारण्य आज आपल्यासाठी हे किती महत्त्वाचं आहे। तर या आज वर्धापन दिवसाच्या निमित्तानं मी सर्वांना एवढीच विनंती करेल की या लोणार अभयारण्यासाठी आपल्याला संरक्षणासाठी सर्वांना काम करावं लागेल, सर्वांना या अभयारण्याचं प्रतिनिधी म्हणून काम करावं लागेल। धन्यवाद।